नमस्कार, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. तर मी आज रेडी झाले साडी वगैरे घालून बघा. आणि आमची सारखी लाईट जाती ती साडी पण लई टुसती ही साडी, अंगाला अशी खाजी ती नुसती. सगळे कामं झाले तर. आणि आमचे पती परमेश्वर आहेत ना 3 दिवसानंतर ना घरी आले. आणि मी म्हणलं आज आमच्या आऊस तर सगळे कामं करून घेते बरं का. मी सगळे कामं करून घेतले तर अशी साडी वगैरे घातली, मस्त थोडी लिपस्टिक वगैरे लावली, डोकंही चारले जास्त काय नाही, फक्त लिपस्टिकच लावली, पावडर बिवडर काहीच नाही लावलेलं मी आता सध्याला. आणि मी नवऱ्याची वाट बघत होते, पण आमचे पती परमेश्वर आले बरं का, घरी आले. आणि ना आले, आंघोळ बिंघोळ केली. मी म्हणलं आता चला नवरा आलाय, आपली तयारी करा, जेवून खाऊन त्यांना घालावा आणि त्यांना म्हणजे आपण त्यांना कुठेतरी घेऊन म्हणजे मला देवाच्या मंदिरात जायचं होतं. तर आमचे आऊ गेले ना, कधी गेलेले तर 11 वाजता गेलेले तर 1 2 3 4 घंटे झाले, अजून यायचा तपास नाही. म्हणजे कसं डोकं आपटून घेऊ, कुठंच डोकं आपटून घेऊ, मलाच काही कळाना. घरी यायला पाहिजे का नाही. आता 4 घंटे झाले, बायको घरी वाट बघत ती, उपवास आहे, म्हणलं खायला काहीतरी आणावा. तर मला म्हणले मी गेल्यावर घेऊन येतो. तर इकडे पोटात माझ्या कावळे वारडायला लागले, तर त्यांना कुणीच सांगावा येवा ना घरी जेवायला. स्वतः नाही जेवले आणि मला मी उपाशी, स्वतः उपाशी. आता येऊन तमाशाच घालते त्यांचा. बघा तुम्ही आले ना, बघाच तुम्ही आता बघाच. या पोराने एकपट वैताग दिलाय आणि नवऱ्याने दुप्पट दिलाय. आता मी त्याला टिप्पट वैताग देणार आहे. बघाच तुम्ही, येऊन दे. असे पती परमेश्वर देव म्हणजे पती देवजी आले तर फिरून खाऊन पिऊन झालंय आता ओके मध्ये. आणि असं आडवं पडले तर असं. हे बघा, उठा ना तुम्ही, उठा ना तमाशा घरीच असते. उठलो. असंच ऐकत जा, ऐकूचं अक्केमध्ये ऐकत जा. आमचे माशे पती परमेश्वर उठलेले आहे. या मी झोपून देत नसते, मारत असतो. म्हणजे मी भेटे का तुम्हाला गुरु? मी तुमच्या पाया पडते. अशा कशामुळं? मला नाही पाहिजे तुम्ही लय वैताग देताय. मला नाही पाहिजे तुम्ही माझीच. म्हणजे तुम्ही का रजिस्टर केलेलं आहे का मला? हां होय, मला सांगा. मी तुमची बायको म्हणून काय प्रूफ आहे तुमच्याकडं? होय, हे बघा, ह्या माणसाकडे अजून मॅरेड काय बोलते ती आहे, नोंद आहे. मी तुमची बायको म्हणून हाय प्रूफ. 2 कॅलेंडर, ते 2 कॅलेंडरचा सोडा. ह्यांच्याकडे आहे ना अजून मॅरेज सर्टिफिकेट. काय बोलते बोला ना, मला बोलता येत नाही. मॅरेज सर्टिफिकेट काय बोला की? मॅरेज सर्टिफिकेट काय मॅरेज सर्टिफिकेट? मॅरेज सर्टिफिकेट काय तर बोलते का? सर्टिफिकेट मला येत नाही, माझी जीभ उचलत नाही पटकन. अजून यांच्याकडं ते काय म्हणतात ना, ती नोंद नाही केलेली अजून. म्हणजे लागलं 17 वर्ष झालं आणि अजून सर्टिफिकेट नाहीये. आणि काय बाय कैसे हो खाना म्हणा काही. हे बघा इकडं आमचे. थांबा तुम्ही सकाळी आलात, शांत राहा तुम्ही. मी बोलते ना, थांबा ना जरा. 1 मिनिट इकडे येतो. अरे ती वाकडं व्हायला लागले. इकडे एक मिनिट. तुम्ही सकाळी आलात, आंघोळ बिंगुळ केली, फिरायला गेलात. आईच्या गावात डायरेक्टच इन्सिडेंट आहे आमचा इथं. शुभ काका असं मला बोलते. नाही बोलायला पाहिजे ना. मी घरातली होय अनिकेत, मी घरातली गृहलक्ष्मी होय. बघा कुस्ती खेळून पोरासंग कुजून झोपले ते. कारण की ते बी 3 दिवस ड्युटी करून आले. झोप बी महत्वाची, कारण की डे नाईट ड्युटी केल्यानंतर आपल्यालाच एखाद्या वेळेस रात्रीचं झोप नाही झाली तर कसं होतं, डोळे असं डोळ्यावर तार आल्यासारखं होतं, चक्कर वगैरे येतं. तर थोडीफार झोप पाहिजेच. तर त्यांना म्हणलं थोड्या वेळ झोपा. कधी ना ते झोपले ना मग उठतच नाहीत. किती तोंड वाजवावं लागतं, किती काम ओरडून पार डोकं दुखतं एवढं, पण उठतच नाही. तर म्हणलं थोड्या वेळ झोपा. तर मी राडावरून घेते. जे भांडे वगैरे घासायचे तर एवढे भांडे पडले. तर सकाळी मी टमाट्याची चटणी आणि चपात्या केलेल्या पोरांना डब्यासाठी. तर भाजीपाला आणलेला इकडं भरपूर महाग आहे. पण इकडे मेथी, शापू, कोथिंबीर आणली. आणि इकडे उपवासाचं आणलेलं. फोन करून सांगितलं तर
उपवासाचं घेऊन आणते. इकडे मी पूजा केलेली बघा, माझे देव छान वाटतात ना, देवाची पूजा माझी, देवाची पूजा केलेली. आज पौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमा, आता माहीत नाही व्हिडिओ कधी येईल ती, पण एडिटिंग वगैरे करून अपलोड करायचं मला वेळेस आपण का, माझा वायफाय बंद आहे ना, नेटवर्कचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, एवढा प्रॉब्लेम ना, एक व्हिडिओ अपलोड व्हायला 2-2, 3-3 घंटे लागते. तर 3-3, 4-4 घंटे कधी कधी नेटवर्क बिलकुल नसते, लय वेळ लागतो अपलोड घालण्यासाठी. लवकर अपलोड केला ना तर मग ते टाईम निघून जाते, त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओची ना रेंज कमी व्हायला लागली, कारण की वेळ अपलोडच होत नाही. ज्या टायमिंगला आपल्याला अपलोड करायचं ना त्या टायमिंगला व्हिडिओच अपलोड होत नाही. आज म्हणते तर की आपल्या दिव्यामध्ये आपलं फुल आलं ना तर असं म्हणते देवाची आपल्या ही असते, कृपा असते, दृष्टी असते. आणि बघा माझ्या याच्यात फुल आले दिव्यात, आणि मग माझ्या सवासणीचं नारळ उगलेलं, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं. प्रत्येक व्हिडिओ सगळं म्हणजे भरपूर वेळा मला बोलतात आमचं नारळ उगत नाही, नारळ उगत नाही, पण असं एक बी माझं नारळ वायाला गेलेलं नाही. सगळे नारळ माझे उगले, तर कळस भरलेले, घट म्हणजे देवाचे घट भरलेले. तर असं असं काही, आता शेवटी देवाची मर्जी. म्हणतात आपल्या घट भरलेला नारळ उगून आले, आपल्या देव, आपली कुलदेवी ग्रामदेवता देव गावदेवीची कृपा आपल्यावर असते. आणि ही माय तुळजापूर म्हणजे कुलदेवी म्हणजे येडेश्वरीचा, आणि तुळजापूरच्या आईच्या सवासणी घातल्या होत्या तेव्हा घट भरलेला मी. तर आता मी भांडे घासून घेते, जास्त बोलत असत नाही, भांडे वगैरे घासून घेते, सगळं झाडून झुडून काढते, कचरा केला पोरांनी, आवरून घेते. पोरं बघा इकडे यांची मस्ती चालू आहे, बघावं तेव्हा यांची, तेव्हा बघतो तेव्हा बघावं तेव्हा मस्तीच असती. काय र शाळा होती का काय र, काय र कोण आहे रे ती? आणि इकडं आमची आहो झोपलेली, तर इकडं झोपा म्हणलं त्यांना, थोड्या वेळ झोपून घेतलं. ते झोप महत्वाची पहिली गोष्ट. कचरा बघून चला आता बाय, मी आता भांडे वगैरे घासून घेते, नंतर जातोय स्टेशन म्हणजे मठात, स्वामींच्या मठात जायचं. पण बाय बाय. पाणी फेकण्याची. तर आता मी निघलोय मंदिरामध्ये. हाईटनी वाढलाय माझा लेक, 5 फुटाची, माझा लेक 6 फुटाचा झालाय. आमचे पप्पा उठलेत म्हणजे आमचे आहो उठलेत, आणि माझ्या पोरांचा कारनामा बघा, काहीही करतात. आता जातो आम्ही मंदिरात स्वामींच्या पाया पडायला. नवऱ्याची झोप नाही झाली की माणसावर पडत असतात नसते, काय बोलायचं त्यानं. पाणी पिऊन घेते अगोदर. तरी बघा आम्ही ना मठात आलेलो, आणि एवढी गर्दी होती बापरे, विचारूच नका. मुठ्ठीची मुठ्ठी लाईन लागलेली. आणि माझं ना पहिलं दर्शन झालं, सगळ्याच्या अगोदर माझं दर्शन झालेलं. लाईन लागायच्या अगोदरच मी पहिली दर्शनाला गेलेली, आणि बाकीची होती ना ते लाईनीत उभं राहिलेले, कारण की त्यांना भरपूर वेळ लागला, त्याला 15-20 मिनिट लाईनीतच दर्शनासाठी लागलेला. इकडं ना प्रसादाची लाईन लागलेली, मी तिकडून प्रसाद वगैरे घेतला. आणि असं म्हणतात की स्वामींचा प्रसाद हा प्रत्येकाच्या नशीब नसतो, ज्याच्या नशिबात आहे त्याच्याच नशिबात असतो. आणि आमचं अचानकच ठरलं मठात जायचं, कारण की गुरुपौर्णिमा असल्यामुळं ना मठामध्ये प्रसाद वगैरे खाल्ला. आणि घरी आलो तर पुढचं शूट करायला काय जमलंच नाही, कारण की ना मला ना वेळ झालेला, रात्रीचा भरपूर उशीर झालेला, स्वयंपाक वगैरे करायचं होतं, तसं व्हिडिओ बनवायचं राहून गेलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा.